हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी रुपाली पाटील. आज तुमच्यासमोर घेऊन आली आहे एक न्यू हेअरस्टाईल जी दिसायला तर खूप ब्युटिफुल दिसते पण खूप ट्रेंडिंग पण आहे. चला तर मग स्टार्ट करते मी. सर्वात पहिले मी सर्व तिच्या केसांना मूज लावून घेतलं. मूजचा यूज असा आहे की जर हे लावलं तर तुम्ही जे पण काही कर्ल्स करता ते खूप लॉंग लास्टिंगपर्यंत स्टे करून राहतात आणि केसांना एक व्हॉल्यूम पण देतात. तर मी पूर्ण तिच्या केसांना, तिचे केस खूप मोठे नाही आहेत, म्हणजे नॉर्मलच आहेत, छोटे आहेत तिचे केस. तर पूर्ण मी तिच्या केसांना पहिली मूज लावून घेतलं आणि कोंब करून घेतलं. आता तिच्या केसांचं मी इयर टू इयर सेक्शन करून घेतलं दोन, आणि इयर टू इयर जो सेक्शन काढला आणि राहिलेल्या पूर्ण मागच्या केसांचा मी कोंब करून पोणी बांधून घेतला. आता मी इयर टू इयर जे पार्टिशन केलेलं आहे त्यातलं पण काही थोडे मागच्या साईडचे सेक्शन घेऊन बॅक कोंब करून घेतले. बॅक कोंब मी यासाठी केले, मला खूप जास्त पफ करायचं नाही आहे, नॉर्मल एकदम हलका पफ करायचा आहे तिच्या केसांचा. यासाठी, कारण जर मी तिच्या केसांचा थोडासा बॅक कोंब केला आणि पफ केला तर त्याला एक थोडंसं जे पण आपण मेसी करणार आहेत ते असं वरती जरा छान दिसतील, एकदम असे बसणार नाहीत आपले कर्ल्स. सो त्यासाठी मी एक तुम्ही पाहू शकता मी एक नॉर्मलच केलेला आहे केसांचा. तर केसांचाच तिच्या केला आणि बॉबी पिनने टक करून घेतला आहे. आता मिडल पार्टिशन केला आणि पुढच्या केसांचा मी व्यवस्थित कोंब करून घेतला, टँगल काढून घेतला त्याचं. आता मी एक छोटे सेक्शन घेतले आणि कर्ल्स पूर्ण केसांचा, तिच्या फ्रंट केसांचे पूर्ण कर्ल्स करून घेतले. छोटेच सेक्शन घेतलेले आहेत मी. कर्ल्स करण्यासाठी मी पूर्ण एक ती लाईन डायरेक्ट सरळ घेऊन पूर्ण केसांची कर्ल्स करून घेतल्या. तसे मी दोन्ही साईडच्या सेम करून घेतल्या. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलं आहे ते. आणि दोन्ही साईडच्या जेव्हा कर्ल्स झाल्या माझ्या, तेव्हा जो मधला भाग आहे ॲक्च्युली तो माझ्याकडून थोडासा ब्लर झाला होता, म्हणून मला तो डिलीट करावा लागला. पण यानंतर मी दोन्ही साईडचे जे कर्ल्स करून झाले त्यानंतर ना मी एक 4 फ्लिक्स काढल्या होत्या तिला. त्या छोटे मधले तिच्या चेहऱ्याला सूट होतील अशा एका साईडनी 2 आणि दुसऱ्या साईडनी पण 2 अशा मी 4 फ्लिक्स काढल्या, बारीक नॉर्मल. आणि बाकीचे पूर्ण जी केसं केलेली आहेत कर्ल्स ती मागे घेऊन फिंगरच्या साहाय्याने पूर्ण ओपन केले त्या कर्ल्सला. आणि मग मागे घेऊन व्यवस्थित जेव्हा मला दिसलं की बाबा चेहऱ्याच्या अकॉर्डिंग बरोबर आहे असं पकडून मी तिथे बॉबी पिनने टक करून घेतलं. तर ॲक्च्युली मधला भाग माझ्याकडून डिलीट झाल्यामुळे तुम्हाला तो व्यवस्थित दाखवता आला नाही. नेक्स्ट मी आता मागच्या केसांना, तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने बॉबी पिन लावलं ते पूर्ण केस घेऊन. आता मी तिच्या मागच्या पूर्ण केसांना परत थोडं मूज लावून घेतला आहे हलका. आणि काही भाग तिला वरती पोणी बांधल्यानंतर काही भाग तिला हाताला वरती पकडायला सांगितलं आणि मधला सेक्शन घेऊन मला पफमध्ये काही स्टफिंग नव्हतं लावायचं, तिच्याच केसांचा मी स्टफिंग बनवलं आहे. तर त्याला बॅक कोंब केलं आणि तिथे पिननी बॉबी पिनने टक करून घेतलं मधल्या केसांच्या तिच्या. आणि मग छोटे सेक्शन घेतलेले आहेत आणि जस्ट मी ट्विस्टिंग केलं त्या सेक्शनला आणि मग ते थोडे पुल केले का मधले काही हे स्ट्रिपला खेचून पुल केलं आणि मग नंतर तेच सगळीकडे खोचलं आणि एक मेसी असा लुक आला त्याला आणि एक बन क्रिएट केला आहे त्याचा मी. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते, छोटे स्ट्रिप केलेले त्याला जस्ट ट्विस्ट करते आणि मधून थोडे पुल करून घेते केस. असं पूर्ण तिच्या केसांचा मी मेसी बन तयार करून घेतला. ही एक इझी टेक्निक आहे मेसी बन तयार करण्यासाठी, कारण आपण खूपदा बघतो की मेसी बन करायला कर्ल्स करावे लागतात पहिले आणि मग नंतर डायरेक्ट असं आपल्याला पूर्ण केसांचं सेक्शन घेऊन खोचावे लागतात. पण हे डायरेक्ट मी पुल केलेलं आहे, मी कुठेही कर्ल्स करत बसली नाही आहे कारण तेवढा वेळ नव्हता. ही खूप इझी टेक्निक आहे, तुम्ही इझी पद्धतीने मेसी बन क्रिएट करू शकता. ही जर टेक्निक तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट मी तिला इथे वन साईडला एक ब्रॉच लावून घेतलं जे तिच्या मेसी पण तिच्या हेअरस्टाईलला एक छान दिसेल असं. इथे तिची जी फायनल हेअरस्टाईल आहे ती कंप्लीट झालेली आहे. तर तिचा हा फायनल लुक
तुमच्यासमोर घेऊन येते. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा. आणि अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू, जिथे तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटेल. तोपर्यंत